वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. जितेंद्र भावे समाजसेवा बंद करणार का? अजिबात नाही. दबलेला जो आवाज आहे त्याचा आवाज बनून समाजाला त्यांचा आवाज सांगणार का? जरूर सांगणार. ज्या लोकांचा दुष्ट हेतू आहे, जे लोक सुपाऱ्या घेऊन मला त्रास देतात, त्यांच्यामुळे दबशील का? अजिबात दबणार नाही, पण सुरुवातीला 1-4-5 मिनिटं त्रास होईल मला. आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं दिले पाहिजे. जनताच मालक. सामान्य जनता मालक आहे. तुमच्यासारखे दुष्ट प्रवृत्तीचे सुपारीबाज, ब्लॅकमेलर्स, चीटर, सेटर यांना उत्तर देण्यासाठी जितेंद्र भावे बांधील नाही. जोर लगाव. मागे पण सांगितलं होतं तुम्हाला, किती जोर लावा. आणि हा, नवरा बायकोच्या भांडणात पडशील का रे भावे? हो, जरूर पडेल. जर त्या मुलीचा जीव जात असेल आणि हिच्या अंगावर आणि तिच्या आईच्या अंगावर जर कोणी ऍसिड टाकणार असेल, तर मी ऍसिड टाकल्यानंतर त्या बायांना आधार देण्यापेक्षा मी त्यांच्यावर ऍसिड पडणारच नाही याच्यासाठी कडेकोट बंदोबस्त करीन. बिलकुल करीन. पण तुमच्यासारख्या सटरफटर लोकांच्या नादाला लागून मी काहीच करणार नाही. काल तू पाय धरून बसला होता रे नालायका माझे. तर तू किती जाईल जाते हे त्याच्यावरनं लक्षात येतं. तू माझ्यासारख्याला सोडत नाही, तर त्या 19 वर्षाच्या एकदम कवळ्या मुलीला किती मोठ्या प्रमाणावर तिचं मॉलेस्टेशन केलं असशील हे लक्षात येतं. पॉस्को सारखा गुन्हा तुझ्यावर दाखल होतो. तुझी तडीपारी चालू आहे. तू किती क्रिमिनल माइंडेड आहेस हे सगळं लक्षात येतंय. आणि तुम्ही काय करताय रे? कोणत्या संघटनांची नावं घेताय? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतायत. महाराजांना जर हे समजलं असतं तर महाराजांनी काय केलं असतं? कडेलोट केलं असतं तुम्हाला. तुमचा हत्तीच्या पायाखाली दिला असतं तुम्हाला. 100% दिलं असतं. तर आपल्या महामानवांचा गैरवापर करत एखाद्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी जर प्रयत्न करत असेल आणि तुम्ही जर गैरवापर करून जर आमचा आवाज दाबत असाल, महामानवांची नावं देऊ, आवाज दबेल का हो? नाही. हे लोकशाही राष्ट्र आहे. काल तुम्ही काय केलं उपनगरमध्ये? काही करू शकले का? काहीच नाही ना. तो एक चिंट्या पिंट्या आणला होता तुम्ही, तो लय फडफड फडफड करत होता. त्याचं नाव तुम्ही शेवटपर्यंत सांगितलं नाही. शेपूट घातली तुम्ही. कारण त्या पोराला आहे ना, 1 NC नोंदवली ना तर गचपडीची गोळी खाल्ली असती. त्याच्या वडिलांना, त्याच्या आईला माझं म्हणणं आहे, त्याचं नाव नाही मला माहिती, पण त्याला कंट्रोलमध्ये आणा. तो काही कोणाला न्याय देण्यासाठी फडफड करत नाहीये. तो सेटर, चीटर बनतोय, ब्लॅकमेलर बनतोय. आणि ज्याची बाजू ते मांडतायत ना, त्याच्यावर पॉस्कोचा गुन्हा दाखल आहे आणि तो आता पुणे जिल्ह्यातनं हद्दपार आहे. आणि या मुलीच्या आणि तिच्या आईच्या अंगावर तो ऍसिड टाकणार होता. तर त्याचं प्रूफ ते मागत होते. काल मला ते म्हणत होते पळून जायचा प्रयत्न करत होता आणि तू बरा झाला सापडला. अरे नीचांनो, मी नाशिकमध्येच काम करतोय ना रे. आणि मला खरंच तुम्हाला अशा या शिव्या देणं, तुमचं सगळं पितळ उघडं पाडणं मला नव्हतं करायचं. आलं का लक्षात? कारण आहे ना, तुमच्या लक्षात आलं असतं की भावेंनी आपली साथ का सोडली. कारण तुम्ही मला बरोबर पोलिसांच्या ताब्यात दिलं. खोटे गुन्हे दाखल करण्यामध्ये तुम्ही सुपारी घेतली. नंतर मी मध्ये जातोय असं दाखवून, मी पण त्याच्याबरोबर आहे असं दाखवून तुम्ही 84,000 रुपये गोळा केले ना रे. आणि त्याचाही प्रूफ दाखवा म्हणताय. आता त्याचं तर तुम्ही लाईव्ह केलेलं आहे ना, तर त्याच्या लाईव्हची लिंक आहे आमच्याकडे, पण ती आता ती ओपन होत नाही कारण तुम्ही ते काढून टाकलेले. पण आमच्याकडे त्याचे स्क्रीनशॉट आहे. मला हे पण नव्हतं म्हणायचं, कधीच नव्हतं म्हणायचं. मी फक्त काय सांगितलं, यांनी सुपारी घेतलेली आहे चांदवडची निर्भय महाराष्ट्र पार्टी उद्ध्वस्त करणे आणि समाधान आयरला तडीपार करणे. तर सुपाऱ्या वाचूनच नाही राहिल्या तुमच्या. कारण सगळ्यांनी जंग पछाडलं, भावे पैसे खातो का? तर नाही. आणि तुझे जे ट्रोलर आहेत ना, ते ट्रोलर तू कसे पैदा करतो ते तुझ्या इथं मी रात्री राहिलेलो ना एक दिवस, तर त्यावेळेला तू रात्रीतनं 10-15 फेक अकाउंट तयार केले होते. आणि तू म्हणत होता भावे सर आपल्याला हे असे तयार करायचे, म्हणजे आपल्या अंगावर जो येईल ना तर त्याला नेस्तनाबूत करायला ही सिस्टीम असते. मी त्याला म्हटलं नाही बाबा, मी फक्त चांगलं काम करतो आणि त्या बळावरच मी मोठा आहे. माझ्या सगळ्या कामाचा आधार आणि पायाच सत्य आहे. आणि तू म्हणतो नवरा बायकोचे भांडणं सोडवायचे नाही. तुझ्यातला एक जण आहे,
त्याच्या बायकोच्या बाबतीत मी काय केलेलं आहे माहिती ना तुम्हाला? त्याला 1,00,000 रुपये पण मी मिळवून दिलेले. मला आता ते बोलायचं नाही, मला त्याचं नाव पण घ्यायचं नाही, कारण ते आपण संसार मार्गी लावलेला आहे. पण तो किती किती नीच माणूस आहे, कसं लिहितोय, त्याला लाज वाटायला पाहिजे. त्याचा तुटलेला सगळा संसार उभा केलेला आहे. आणि तुम्ही सगळे बेवडी गँग आहे. हे बेवड्या गँगलाच माझा विरोध आहे. बाकी जे निर्व्यसनी लोक आहेत ना, त्यांना माझ्याबद्दल काही तक्रार नाही. आता क्लिअर झालं सगळं. भावे बोला, भावे बोला, भावे बोला. अरे मला बोलायचंच नाही. महात्मा गांधी असे नादी लागतच नव्हते कोणाच्या. विनोबा भावे कोणाच्या नादी लागतच नव्हते. गाडगे बाबा कोणाच्या नादी लागतच नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाच्या नादी लागतच नव्हते. ते आपल्या कामातनं उत्तर द्यायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरुद्ध इतके षडयंत्र रचले गेले, पण त्यांनी त्यांच्या कामातनं दाखवून दिलं, त्यांनी त्यांच्या मोहिमांतनं दाखवून दिलं. तर माझी मोहीम चालू आहे तुमच्यासारख्या भ्रष्टाचार्यांचा, सेटर, चिटर, ब्लॅकमेलरचा निपात करणं. हे माझं काम आहे. आणि तुम्हाला समजायला पाहिजे, तुम्ही काय करताय, मागचं सगळं उकरून काढून त्याही बांडगुळांना सोबत घेताय आणि माझ्यावर अटॅक करायला बघताय. पण तुम्हाला वाटतं का रे मी मरेल? माझ्या मागे जनता जनार्दन आहे. जनता ही जनार्दन आहे. जनार्दन आहे म्हणजे देव आहे. ती माझ्या पाठीशी उभी, एकदम खंबीरखूट उभी आहे. आणि माझा निष्पापपणा, माझा निरागसपणा, माझं प्रामाणिक काम, माझी पारदर्शकता, याच्याबद्दल जनतेच्या मनात कुठलीही शंका नाही. तुमचं काय मत आहे? हा, जनता जनार्दन, मला एक सांगायचं, या भ्रष्टाचार्यांचं म्हणणं काय माहिती का? तू आमच्यासारखा चोर हो, तू आमच्या रंगात रंगून जा. उलट्या अजून कशा शिताफीनं मोठ्या मोठ्या चोऱ्या कशा करायच्या आम्ही शिकवू. आमच्या चोऱ्या झालेले काही पैसे अजून तुझ्या घरात पण ठेव. मोठा चोर हो, मोठा बदमाश हो, मोठा भ्रष्टाचारी हो, आणि तोड्या कर. नेमकं मी तोड्याच करत नाही. आता बघा, 3-3 महिने आमचे सहकारी तुम्ही मध्ये टाकले. षडयंत्र केलं की नाही? सुपारी घेतली की नाही? चांदवडची पण घेतली आणि नाशिकची पण घेतली. पण काही वाकडं झालं का? काहीच नाही. तुम्हाला वाटलं भावेला एकट्याला मोकळं ठेवलेलं मुद्दाम आणि बाकीच्यांना आत ठेवलं, तर मग आत ठेवलेल्यांचे पालक ते माझ्या अंगावर येतील, उरावर येतील, ते पक्ष सोडून देतील. कोणी पक्ष नाही सोडला. हा, काहींचे व्यवसाय उद्ध्वस्त झाल्यामुळे मीच त्यांना ऐकलं, एकदम गप, आपलं आपलं काम करायचं, पैसे कमवा आणि घरच्यांना जीव लावा. अशा लोकांना आम्ही थांबवलंय. अजिबात इकडे बघायचं नाही असं मी सांगितलंय त्यांना. कारण माझ्या सहकाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करून मला पक्ष उभा करायचा नाही. कारण इतर पक्ष तेच करतायत. कार्यकर्त्याला शेवटपर्यंत सतरंजाच उचलायला लावतात. आमच्याकडे ते नाही. आमच्याकडे तारेवरची कसरत आहे. बायको सांभाळायची का? परफेक्ट सांभाळायची. पोरं सांभाळायची का? एकदम परफेक्ट सांभाळायचे. म्हातारे आईबाप सांभाळायचे का? परफेक्ट सांभाळायचे. पोरांच्या शाळा करायच्या का? बिलकुल करायच्या. एकदम चांगलं उत्तम शिक्षण करायचं. व्यसन करायचं का? अजिबात करायचं नाही. फालतूपणा करायचा का? बिलकुल करायचा नाही. खर्च खूप करायचे का? अजिबात करायचे नाही. हे सगळं तारेवरची कसरत आहे. आणि एवढं करून देशाची बिघडलेली जी काही व्यवस्था आहे तिच्यामध्ये परिवर्तन घडून आणायचं, भ्रष्टाचार्यांना देशद्रोही म्हणायचं, ही ताकद देणारी आम्ही माणसं आहोत. आम्हाला नाही नादाला लागायची तुमच्या. आणि आता तुम्हाला कशा शिव्या पडताय बघता. तुमचे आम्हाला शिव्या पडताय, पण कोण? ते नाही का रात्री तू 10-15 ट्रोलर तयार केले होते, तसे तू ट्रोलर तयार केलेले आणि ते ट्रोलर मला शिव्या देत आहेत. पण त्या शिव्या मला लागतायत का? मी स्वीकारल्या का त्या शिव्या? नाही स्वीकारल्या. त्यामुळे माझ्यावर फरक पडेल का? आता अजिबात फरक पडणार नाही. बघ, आता यांना मी बोलवलं नव्हतं. हे माझ्या सहकाऱ्यांनी आहे ना त्यांच्याशी संपर्क साधला. माझ्या पुणे टीमनी आहे ना त्यांना बोलावलं इथं आणि तिच्याशी आपण चर्चा करून सगळ्या गोष्टी सांगणार आहे. आणि तुझं तर लय चाललं होतं ना, गजाननला कानी घेतलं, गजाननला कानी. तिची एकटीचीच बाजू का मांडली, एकटीचीच बाजू का मांडली? तर त्याच्या बाजूला विचारायला गेलं ना तर तो आतताईपणा करतो. आणि त्याला विचारलं असतं ना, तू ऍसिड टाकणार आहे का हिच्यावर? अरे मूर्खा, असं विचारलं तो काय सांगेल? नाही हो, मी असं ते ऍसिड टाकणार आहे का? आणि आम्ही सामाजिक कामात आहोत, गेली 40 वर्ष काम करतो आहोत. ऍसिड टाकून झाल्यावर कुठं करतात लफडे? त्याच्यापेक्षा आधीच बंद करावं ते, म्हणून त्याच्याशी बोललो नाही. आणि तू काय दिवे लावले रे? तू त्याची बाजू मांडताना या व्यक्तीला घेतलं होतं का विश्वासात? यांचं केलं का काही? आता हे सगळे मुद्दे घेऊन आता ती मुलगीच तिची ओळखही करून देईल. आणि त्याच्यातला माझा सहभाग काय मी परत क्लिअर करतो. नवरा बायकोच्या भांडणात जितेंद्र भावे पडेल का? तर हो पडेल. जिथं एखाद्याचा जीव जाणार असेल, पत्नी पीडित पुरुष असला तरी मी त्यांच्यासाठी काम करतोच. आणि पती पीडित पत्नी असली तर तिच्यासाठी मी काम करतोच.
मला माणसात इंटरेस्ट आहे, ती स्त्री आहे का पुरुष याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे, तुम्हालाही माहिती आहे. गदाड्यांनो, तुम्ही माझ्या बरोबर राहिलेले तर तुम्ही शर्मेनी मान 1000 वेळा खाली तुकवलेली माझ्या पुढे, काही फरक नाही पडत मला. पण फक्त आपले पोटीपाटी लेकर बाळे चा विचार करा, लोकांचे शाप घेऊ नका. आणि ज्या पद्धतीने तुम्ही 3 जण माझ्यावर एकदम कुत्र्यासारखे धावून आले होते ना काल लचके तोडायला माझे, तर तुम्ही गये गुजरेच आहात, तुम्ही गुंडच आहात, तुम्ही चोर दरोडेखोर डाकूच आहात, लुटेरेच आहात. माझी इज्जतच लुटायला आले होते तुम्ही. माझा खूनही करू शकले असते तुम्ही, पण तिथं खूप लोक जमलेले होते म्हणून मी वाचलो काल. आणि काही अति शहाजूक माणसं त्याच्यामध्ये म्हणत होते पोलीस 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 म्हणत होता. आता त्या गजाने माझे पाय धरून ठेवले आणि मी पोलिसाला नको बोलू तर काय तुम्हाला बोलू गदड्यांनो. आणि तुम्ही तर ट्रोलर रे, जे ट्रोलर आहेत ना त्यांचा मला पहिल्यांदाच त्रास झाला, कारण असंगाशी संग केला मी जर अशा जातीयवादी माणसाच्या नादी लागलो नसतो ना, पण मला काय वाटायचं माहिती का, खोटी ॲट्रॉसिटी केल्यानंतर खरंच ओपनच्या माणसांचा जीव जातो, पण खरी ॲट्रॉसिटी जिथं व्हायची गरज आहे ना तर त्याच्यासाठी काम केलंच पाहिजे याच मताचे आम्ही आहोत. आणि म्हणून मला त्याच्यामध्ये चांगला भाव वाटला म्हणून जवळ केलं रे, नाही तर नसतं. मला काय माहिती तू सुपारी घेतली तर ठीक आहे. एनिवे, त्याच्याशी संबंधित मुलगी इथं आलेली, तुझं नाव सांग मोठ्याने बेटा. वंदे मातरम. माझं नाव दिया सोमनाथ गोरडे. जोरात सांग जरा. दिया सोमनाथ गोरडे. हा, तुला मी बोलवलं होतं का इथं? नाही. हा, कोणाच्या बोलवण्याने तू आली? आमच्या पुणे टीमनी संपर्क साधला का मी संपर्क साधला? पुणे टीमनी संपर्क साधला. सगळं आता तिचं नीट आहे का? नीट सांग, कोणी तुला संपर्क साधला? पुणे टीम. बरोबर. आणि ते काल जे मला त्यांनी पाय धरून ठेवलेले होते आणि माझ्यावर बंबार्डिंग चालू होती, त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? माझी काय चूक होती म्हणून त्यांनी माझ्यावर असा अटॅक केला? काय म्हणणं आहे तुझं त्याच्यावर? तुमची काही चूक नाही. काल जे भावे सरांवर तुम्ही लाईव्ह करून असं घाणेरड भाषा वापरली, त्याच्यासाठी मी आज लाईव्ह आले. मला लाईव्ह करायची इच्छा पण नाहीये, पण सरांबद्दल तुम्ही आणि माझ्या आईबद्दल इतक्या घाण शब्द वापरलेत, त्याच्यासाठी मी आज लाईव्ह करते आणि बोलते त्याच्यावर. तर शेवाळे, तू म्हणतो ना जय जिजाऊ जय शिवराय, तुझी लायकी पण नाहीये ते म्हणायची. शिवाजी महाराजांचं नाव तुझ्या तोंडात ते शोभत पण नाही. तुला जर एवढंच वाटत असतं ना तर मला विचारायचं होतं ना की गजानन भोसलेनी, एका बहिणीच्या नात्याने गजानन भोसलेनी तुला काय त्रास दिला? शेवाळे, तू म्हणतो की भावे सरांनी गुन्हा दाखल केलाय, पण भावे सरांनी गुन्हा दाखल केला नाही, तर आम्ही गुन्हा दाखल केलाय. नाही, त्याच्यातली फॅक्ट अशी आहे, गुन्हा दाखल होत नव्हता म्हणून तुम्ही मला बोलवलं आणि गुन्हा दाखल करायला लावलं. आणि गुन्हा का दाखल करायचा होता तर गुन्हा दाखल होत नव्हता. एनसी दाखल झाली का? हो दाखल झाली. तक्रार अर्ज पोलीस उपायुक्तांकडे दाखल झाला का? हो दाखल झाला. तर आता तो ती FIR दाखव. ते म्हणतात ना की माझ्या आईने गुन्हा दाखल केलाय, तर हा गुन्हा मी दाखल केलेला आहे माझा सेपरेट, आणि माझ्या आईने पण गुन्हा दाखल केलेला आहे. आणि ते ऍसिड टाकायचं तो बोलत होता ना, तर ते DCP CP ऑफिसला मी हे बघा, हा तो अर्ज आहे यांना दिलेला, पोलीस उपायुक्त पुणे पिंपरी चिंचवड यांना दिलेला आहे. आणि हे त्याच्यातलं वाक्य CP ऑफिसमध्ये उपायुक्तांना दिलेला अर्ज आहे. हा त्यांच्या अंगावर ऍसिड टाकणार होता. आणि तुम्ही ज्या पद्धतीने दांडगाया केल्या आहेत ना आणि रोज आव्हानं देत आहेत ना आम्हाला, त्याच्यातनं काही साध्य होणार नाही. समाजाचं नुकसान मी होऊ देणार नाही, कारण मी हौतात्म्य पत्करलेला माणूस आहे. तुम्ही माझ्या साधेपणाचा, सरळपणाचा खूप मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेताय. पण नाही रे बाबळांनो, मी तुम्हाला नमणारा नाहीये, नाही नमणार मी. त्यांचं असं म्हणणं होतं की गुन्हा मी दाखल केला, माझा काही संबंध होता का? नाही. दुसरी गोष्ट, ऍसिड टाकणार होता हे तू तक्रार केलेली होती की नाही? आणि त्याच्यावरच मी दिघी पोलीस स्टेशनला एंट्री केल्यानंतर त्या लेडी ऑफिसरला मी म्हटलो, त्या मुलीच्या अंगावर ऍसिड टाकून झाल्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात का? म्हणून ती 9 मिलियन चालली पोस्ट. आता तू तडीपार आहे, तुझ्यावर पॉस्कोचे गुन्हे दाखल आहे, तरी सुद्धा तू स्वतःला संत सज्जन म्हणतो. त्याच्याबद्दल काय मत आहे तुझं? याच्यावर हे जे गुन्हे दाखल झालेले त्याच्याबद्दल काय मत आहे तुझं? शेवाळे, तुला ह्याची पूर्ण हिस्ट्री माहिती नाही, आणि तुला सगळी हिस्ट्री पाहिजे असेल ना तर तू दिघीत ये, तुला सगळे पुरावे देते मी. तुला पुरावे पाहिजेत ना, तू दिघीत ये. त्यांनी किती मुलींना फसवले, मला कसं फसवलंय, त्यांनी मला गोळ्या दिल्या होत्या झोपेच्या, त्यांनी त्याच्यात मला लग्न करण्यासाठी फोर्स केलता.
मला नाही, भरपूर मुलींना गेले. आणि तू दे की ते मी तुला त्यांची पण भेट घालून देईन. आणि त्यांनी मला गोळ्या दिलत्या, त्याचे रिपोर्ट, झोपेच्या गोळ्या दिलत्या, छातीला आणि माझ्या किडनीला सूज आलेली आहे, सगळे रिपोर्ट आहेत माझ्याकडे. डॉक्टरांचे रिपोर्ट एक्सरे. ब्लॅकमेल करतो हा मुलींना, फोटो ठेवून मला पण फोटो बद्दल ब्लॅकमेल केलं. लग्न करायला पण त्यांनी मला फोटो बद्दल सगळे म्हणजे असं घरच्यांबद्दल चुकीचं सांगून, घरात भांडणं लावून इतकं त्याने मला ना त्रास दिलाय ना. आणि आता पण त्रास देतोय मला पण आणि भावे सरांना पण खूप त्रास दिलाय त्यांनी. सगळं जे काही बरं, माझ्या होतंय, मदतीची का गरज पडली तुला? दिघी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता, पण तो मला त्रास देत होता, त्याच्यावर काहीच ऍक्शन घेतली जात नव्हती. त्याच्यामुळे मी स्वतः सरांकडे गेले आणि मदत मागितली. त्याच्याबद्दल मी तुझ्याकडनं काही पैसे खाल्ले नाही, हे म्हणतात सुपारी बाज आहे. नाही, हा? 1 रुपया सुद्धा. सरांनी मला देव माणसासारखी मदत केलेली. आणि अजिबात सर असं तुझ्यासारखा तर नाही, म्हणजे तू शेवाळे असशील पैसे घेणार, पण सर नाहीयेत. तुमच्याबद्दल काय काय झालेलं आहे ते काय सांगाल तुम्ही? या सगळ्या प्रकरणाबद्दल काय सांगाल? माझ्यावर बरीच चिखलफेक केली त्यांनी. आता सर काल ज्या पद्धतीने त्यांनी लाईव्ह केलंय, आता हे खूप विकृतपणे केलेलं आहे की हे सगळ्यांना दिसतंय की तो काय आहे. किंवा आता तुम्हाला जर तो पाय धरून असं करू शकतो, तर माझ्या मुलीला त्यांनी हेच केलेलं हे आंतरजातीय लग्न आहे का हो? हो सर. तो नाही, आंतरजातीय आहे का? त्याची तो कोणत्या समाजात येतो आणि तुम्ही कोणत्या आम्ही समाजात? मराठा आहे सर, हा, त्यांची मग? वंजारी कास्ट आहे. नाही ना, तो कोण म्हणतो ना, भोसले आहे ना तो. नाही सर, तू खोटं बोलते. हा. त्यांनी आम्हाला असं दाखव ना पुरावा जातीचा. हा. भोसले काय असं फक्त मराठ्यातच असतात का? नाही. आणि हा त्याच्यातही तुमची फसवणूक झाली असं म्हणायचं का तुम्हाला? पूर्ण म्हणजे त्यांनी सर मुलीला आमच्या ब्लॅकमेल केलेलं आहे. त्याच्यानंतर तो गोळ्यांचा प्रकार केलेला आहे त्यांनी, चारून सगळं हे फोटोची ब्लॅकमेलिंग झाल्यानंतर त्यांनी मुलगी आम्ही जाऊन आणली तिथं. रात्रीच्या 1:30 वाजता मुलीने आम्हाला विदाऊट नंबरवरून कॉल करून बोलवलं गेलं. आम्ही तिथं जाऊन मुलीला इथं आणलं, आमच्या ताब्यात घेतलं स्वतः, नाहीतर आमची मुलगी वाचलीच नसती. म्हणजे त्यांनी ते पूर्ण प्लॅन केलेला होता की हे म्हणजे हिला कसं संपवायचं किंवा हे करायचं. आणि हा प्रकार जवळजवळ दिघीमध्ये 3 मुलींना झालेला आहे. माझी तर 3री मुलगी आहे. 2 मुलीला सुद्धा त्यांनी हेच प्रकार केलेले आहेत. आणि एका मुलीचे जवळजवळ आई वडील दिघी पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल करायला आलेले होते. तो दाखल नाही झाला का? दाखल झाला नाही. ते लोक थोडे घाबरले की मुलीचं लग्न व्हायचे. आणि हा जो त्रास देतोय आता भोसले बघा, आज माझ्या मुलीला सुद्धा हा त्रास देतोय, ज्या फोटो व्हायरल करतो, तिला धमकी देतो. आज आम्हाला गुन्हा मागं घेण्यासाठी हा प्रेशराईज करायचा सगळा प्रकार चाललेला आहे. भावे सरांबद्दल जे बोललं जातंय ना, की ते असं म्हणणं आहे की भावे सरांनी यांना मदत केली. आणि तो व्हिडिओ आज एवढा व्हायरल झालाय, लोकांना त्याची माहिती कळलीये, त्याचा त्याला त्रास होतो. मेन ही गोष्ट आहे. आणि आम्हाला हे सगळं प्रेशराईज केलं जातंय गुन्हा मागं घेण्यासाठी. पण आता शेवाळे जे आहेत, मी काय यांना ओळखत नाही, पण त्यांनी माझ्या चरित्रावर जो काय ते बोललेत आणि जे ते शिवाजी महाराजांचं नाव घेतात, आता शिवाजी महाराजांची आणि त्याची बरोबरीच नाही होऊ शकत. त्यांनी जे काय एका लेडीज बद्दल बोलले किंवा काही नाही, त्यांनी कधी शिवाजी महाराजांबरोबर तुलना नाही केली. नाही, नाव घेतो त्यांचं, तर त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे ना. हो, त्यांचं कर्तृत्व तसं सिद्ध करावं. असे आज बायकांची समाजात बदनामी करणं हे चुकीचं आहे. त्यांनी मला विचारायचं होतं एकदा कॉल करून, जर त्यांनी भोसलेचा लाईव्ह केला, मला विचारायचं ना कॉल करून की मॅडम तुमची काही बाजू आहे का? तुमची बाजू आहे. त्यांनी भोसलेंची जे त्यांनी पुरावे दाखवले, पुरावे आमच्याकडे पण आहेत, तुम्ही आमचे पुरावे बघायचे, मग तुम्ही लाईव्ह करायचा ना. शेवाळेंचं हे खूप चुकीचं वर्तन आहे. आणि भोसले तर हा विकृतच आहे. पण तो बांधव म्हणून करतोय ना मदत त्याला. मग सर त्यांनी बहिणीची मदत करावी. भाऊ तो बांधव आहे, मग आम्ही पण बहिणीसारखेच आहोत. जर आज यांच्या बहिणींच्या बाबतीत जर हे प्रकार घडले तर हे यांना चालेल का? आणि तो म्हणतो नवरा बायकोच्या भांडणात काय येतो भावे? नवरा बायकोचे आता मला नवरा बायको बद्दल काहीच म्हणणं नव्हतं, मला हा जीव जाणार होता ना, बरोबर आहे, त्याच्याबद्दल मी मध्ये पडलेलो आहे. तरी पण नवरा बायकोच्या भांडणात जर कोणाचा जीव जात असेल ना, तर भावे निश्चित मध्ये पडणार आहे.
तुम्ही किती रोका मला जीव महत्वाचा आहे, मला माणूस महत्वाचा आहे. आणि उद्याही तुम्ही धडपडले ना, उलटे पालते पडले ना कुठं, आणि तुम्हालाही मदत पाहिजे असेल ना, आणि तुमच्या घरच्यांनी मदत मागितली ना, तर मी बिनदिक्कत मदत देणार आहे. आणि मलाही मदत लागली ना, तर तोपर्यंत तुम्ही मानवतावादी झाले तर मलाही मदत करा, काही प्रॉब्लेम नाहीये. एवढं राक्षसी बनण्याचं काही कारण नाही त्याच्यामध्ये. हा. नवरा बायकोचं बोलतो तर तू कोर्टात येऊन सिद्ध कर. लाईव्ह करून काही सिद्ध नाही होणार आहे. तुला जर खरंच तुला सिद्ध करायचं असेल ना, तर कोर्टात येऊन सिद्ध कर. मी काय हे नातं मानतच नाही, मी कधीच नाही. पण तो आता लाईव्ह मध्ये तसा बोलतोय, पण मी हे मला ते मान्यच नाहीये सर. म्हणजे नाही का, मान्य नाही मला ते सगळं माझं फसवणूक करून त्यांनी केलेलं आहे. हे सगळं सगळी फसवणूक केली त्यांनी माझी. तुझं काय म्हणणं आहे बहिणीवर आलेला हा जो प्रसंग आहे त्याच्याबद्दल तुला काय काय माहिती आहे, तू काय सांगशील? अहो सर, हा गजानन भोसले आहे ना सर, हा एकदम विकृत माणूस आहे. हा. यांनी माझ्या बहिणीची एक प्रत्येक गोष्टीत हे फसवणूक केलेली आहे सर वरून. आणि हा शेवाळे काय म्हणतो सर, त्याची साथ देतो वरून की हा माझा बांधव आहे. ह्यांनी काय म्हणते त्याला, आपलं त्याच्या आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे. वाटोळं तर सर माझ्या बहिणीचं झालेलं आहे ना वरून. त्याचं काय वाटोळं झालेलं आहे तुम्ही मला सांगा सर. आणि शेवाळे, मी तुला एक प्रश्न विचारतो. समजा हा प्रसंग जर तुझ्या घरच्यांच्या किंवा कुणी तुझ्या नात्यांच्यात असेल हा प्रसंग, तर तू त्यांची मदत केली असती का नसती सर? का अशीच आबरू हानी केली असती सर लाईव्ह करून? तर हे काही बोलके पोपट नाहीये बरं का. हे तिघ जण जे आहेत ना, हे काही बोलके पोपट नाहीये. आणि त्यांना या सगळ्या गोष्टीचं खंडन करायचं असताना सुद्धा तर ते प्रॉपर मांडू पण शकत नाही, इतके ते प्रेशराईज झालेले आहेत. आणि याच पद्धतीनं त्यांना ज्या वेळेला पोलीस स्टेशनमध्ये सगळे FIR NC दाखल करून सुद्धा ऍक्शन होत नाही म्हटल्यावर त्यांनी आपल्याकडे निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे संपर्क साधला. आणि आपण मर्मावर बोट ठेवलेले आहे. हे बघा, एखादी घटना घडून गेल्यानंतर, आता हिच्या अंगावर ऍसिड पडला असतं, यांच्या अंगावर ऍसिड पडलं असतं, नंतर मी यांना जखमी अवस्थेमध्ये मदत करण्यापेक्षा यांच्यावर ऍसिड पडू नये म्हणून जे प्रिकॉशनरी मेजर्स घ्यायला पाहिजे होते ते आम्ही घेतले. आणि बघा याच्यामध्ये आहे बरं का भाऊ, ते उपायुक्तांचं हे कुठं गेलं तो अर्ज, त्याच्यामध्ये हे ऍसिडचा उल्लेख आहे. तुम्ही काल किती रे नाटकं करत होते रे, किती नीचपणा करत होते, काही त्याला लिमिट. म्हणजे एखादा माणूस, आता मीच जर गुंडा असतो किंवा एखाद्या पारंपरिक भ्रष्ट बाजारू नेत्यासारखा जर असतो, तुम्ही माझ्या नादी लागले असते का रे? नाही ना. पण मी गांधीयन फिलॉसॉफीनी चालायचा प्रयत्न करतो, त्याचा गैरफायदा घेता का? पण याच्याने काय होईल? डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा खून केला तुम्ही, तर ते विचार थांबले का? तुम्ही असाच माझाही खून करून टाकाल, माझे विचार थांबतील का? एकदा का माणसाने तयारी केली ना की मरण आलं तरी बेहतर आम्ही काम करणार, तर तुमच्या हलक्यांना भीक घालतो का तो माणूस ज्यांनी मृत्यूचं भयच ठेवलं नाही? आणि कशाचा रे घाबरट? हो, मी घाबरलो सुरुवातीला, मी किती अंगावर आल्यावर घाबरणारच ना. तू सुद्धा फाटून जाशील आम्ही सगळे जर तुझ्या घरी आलो तर. तुझी बायको बेदरून जाईल, तुझ्या लेकीला त्रास होईल. कारण आपण काही राक्षस नाही आहोत, आपण माणसं आहोत. बेदरट असतो, घाबरट असतो, धांदरट असतो. हा, याची तर लाज बाळगा. आणि मला नाही बोलायचंय रे तुमच्या विरोधात. तुम्ही आज मला इतकी बळजबरी केली ना बोलायला, मला नव्हतंच बोलायचं. आणि बोलणारच, मी तुझ्याकडे दुर्लक्ष करून टाकलं होतं. मी त्या 84,000चा हिशोब मागितला असता, तुझा तिळपापड झाला असता. मग मी तुला अलगत माझ्या पोरांपासून वेगळं केलं होतं. पण तू ज्याची सुपारी घेतली त्या सुपारीचे पैसे घेतल्यामुळे तुला आमचा पिच्छा पुरवणंच झालं. त्याच्यामुळे तो आमच्या उरावर बसलाय. ती जी तडीपारी आहे समाधान आहेरची, खोटे गुन्हे दाखल केले ना आणि त्याच्यावर कारवाई करून आणलीच ना. आमच्यावर पण खोटेच गुन्हे दाखल केले ना सगळे. कारण आमच्यावर जर 9-9, 10-10 गुन्हे, असं तो कालचा तो पिंट्या म्हणत होता, तडतड थडपड फडफड करत होता तो. अरे पिंट्या, बरोबर आहे, 8-9 गुन्हे दाखल आहे माझ्यावर. मीच तर छातीनं सांगतो ना सगळ्यांना माझ्यावर गुन्हे दाखल आहे. पण कोणचे गुन्हे दाखल आहे माझ्यावर? सगळे खोटे गुन्हे दाखल आहे. माझी काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये आणि नसेलही, कारण मी गुन्हेगारी क्षेत्रातला नाहीच आहे. किती खंगाळून पहा, सगळ्या पोलिसांनी सगळं शोधून पाहिलं माझं, की कोणाचे तरी पैसे घेतले असतील, दिले असतील, कोणाला तरी ब्लॅकमेल केला असेल. काहीच झालेलं नाही, सिद्धच होऊ शकलं नाही. म्हणून तुम्ही हातबल आहे. तुम्ही सुपारी कशाची घेतली? भावेला बदनामच करून सोडू, भावेला मध्येच टाकून दाखवू. आणि ते झालं नाही. तुम्ही सुपारीचे पैसे घेतले आणि गट्टम करून टाकले.
सगळा बेवडा झोपून टाकला तुम्ही, संपून टाकले ते पैसे तुम्ही. आणि आता तुम्हाला त्यांना थोबड दाखवायला जागा शिल्लक नाही राहिली, काळे थोबड झाले तुमचे. अशा सुपाऱ्या घेत नका ना जाऊ, सत्यवादी माणसांच्या सुपाऱ्या घेऊ नका, चोट्टे भामटे लागतात त्याला. आणि तुमचा मेसेज मला मिळाला की चोर हो आमच्या गँगमध्ये ये, तर मी नाही येणार आहे. तुमची गँग वेगळी, आमची सत्यवादी लोकांची गँग वेगळी आहे, तुमच्या सारख्या चोर उच्चक्या भामट्यांची गँग वेगळी, त्याच्यात आम्ही येऊ नाही शकत. तुम्ही काय केला, चेहरा काय दाखवला, खोट्या अॅट्रॉसिटी विरोधी मोहीम चालवतो आम्ही. आणि त्याच्यातले बिचारे जेवढे लोक सफरर आहेत ना, प्रत्येक जण बोंब मारतो. पण आता झालं कसं आहे, त्यांचा हाय दगडाखाली हात, त्यांनी दिली तुमच्याकडे पूर्ण केस, आणि मग तुम्ही आता विकृतच आहात तुम्ही, तर तुम्ही त्यांच्यावर दंश कराल. म्हणून ते बिचारे माझ्याकडे सांगतात, पण म्हणतात माझं नाव नका सांगू सर, मला काही बोलायचं नाही. मजबूर करून ठेवलंय तुम्ही लोकांना. आणि त्याच्या आणि बघा बरं का, याच्यामध्ये काही दिवसांनी मी तेच लाईव्ह घेणार आहे की हे कसं खोटं खोटं करतात आणि त्या अडकलेल्या अॅट्रॉसिटी, खोट्या अॅट्रॉसिटी खाली अडकलेल्या माणसाला कसे ब्लॅकमेल करतात हे सुद्धा आम्ही सांगू. कारण शेवटी देखो भाई, आमच्यावर आलं ना, आता इतकं तुम्ही आतताईपणा केला. आता हा गजानन भोसले किती डेअरिंग करत होता काल, तुम्ही 8-10 लाईव्ह माझ्या विरोधात केले का नाही? मग का गप्प बसले नाही तुम्ही त्यावेळेला? झाले ना तुमचे 8-10 लाईव्ह झाले होते ना, मग माझ्या अंगावर याची काही गरज नव्हती. तुम्हाला कायद्याने जायला पाहिजे होतं. तुम्ही कायद्याने काही गेले नाही. तुम्ही त्या प्रसाद घोटेकरला बोलवलं, त्याला जाऊ नको म्हटलं होतं, त्याला मुद्दाम तुम्ही बोलवलं, त्याला रिंगण करून अटकवलं. का बरं? तर तो माझ्या मनातनं उतरावा म्हणून तुम्ही ते षडयंत्र केलं. आणि काय होतं, हा बेवडा गँग जी आहे ना, यांच्याकडनंच हे सगळं होतं. या बेवड्यांनीच मला प्रॉब्लेम केलेला आहे. तरी पण मी येताना विचारतो, दारू पिता का? पित असाल तर बाबांनो, काम करताना दारू पिऊ नका, आणि दारू पिल्यावर अजिबात सोशल मीडियावर जाऊ नका. त्याच्यातनं झालेला हा प्रॉब्लेम आहे. आणि पारंपरिक भ्रष्ट बाजारू राजकारण हे दारू शिवाय होत नाही, छमछम शिवाय होत नाही, पैशांशिवाय होत नाही. पण आम्ही ते का राजकारण करणारी माणसं आहोत का? आम्ही झिरो बजेट पॉलिटिक्स करणारी माणसं आहोत. आम्हाला हे सगळं काही लागू होत नाही. तुला काही सांगायचंय का याच्यात? शेवाळीनी जे माझ्याबद्दल लाईव्ह केलंय आणि माझ्या आईबद्दल जे केलंय त्याचा मी गुन्हा दाखल करणार आहे दिघी पोलीस स्टेशनला. आणि अजून टाकलं तर मी डिप्रेशन मध्ये गेलं, माझ्या जीवाचं जर बरं वाईट झालं तर शेवाळे, गजानन भोसले ह्यांचं नाव घेणार मी, ह्यांचंच हे होणार, सगळं जबाबदार राहणार. आणि आता आमचे जे निर्भय सैनिक आहे, तुम्ही काय काय रे किती धमक्या देता रे की काळ्या टोपीवाले दिसले की आम्ही त्याला प्रश्न विचारू. आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारले? तुम्ही काय सांड आहे का मोकळे सोडलेले बाजारात? तुम्हाला कोणी विचारणार नाही असं वाटतं? समाजाचे ध्येय धोरणं, समाजाचे बंधनं तुम्हाला सुद्धा लागू आहे ना, जितके आम्हाला लागू आहेत. तर काळी टोपीवाले ना बाजारात ताटमानेनं फिरतील, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हे लोकशाही राष्ट्र आहे, संविधानानं चालणारं राष्ट्र आहे. तुमचा आतताईपणा, आतंकवादीपणा कोणी सहन करणार नाही. जनता आमच्या पाठीशी आहे. हा, तुला काय सांगायचं? थोडीशी अजून गजानन भोसले बरोबर माहिती द्यायची होती. हा सर, याचा कंधार पोलीस स्टेशनला पोस्कोचा गुन्हा दाखल आहे सर याच्यात. म्हणजे पोलिस सर येडेच ठरलेत की याचा पोस्कोचा गुन्हा दाखल करून घ्यायला. आणि दिघी पोलीस स्टेशन मध्ये वरून 2 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यात तो तडीपार झालेला आहे. म्हणजे त्याच्यात तो आम्हाला काय करतोय, फोर्स करतोय की माझ्यावरती जे गुन्हे झालेले आहेत ते मागे घ्या. आता लागली माझी लिंक. आणा इकडे. तर गजानन, तू काय म्हणला होता की सर माझी त्यांची बैठक घडवून आणा, आपण काही गुन्हे त्यांच्याकडनं मागे करून घेऊ. मी तुला काय म्हटलं होतं? हो, मी तुझी चर्चा करून देईन. आणि तुला एक वेळ दिली होती. त्या वेळेच्या आतच तू भुकायला सुरुवात केली, इकडं तिकडं सांगायला सुरुवात केली. म्हणून मी तुला सांगितलं, तू सोशल मीडियावर लगेच लिहितो, आपल्या ठरलेल्या वेळेच्या दिवसापर्यंत वाट पाहत नाही. असं तू माझ्या बाबतीत नाही केलं. तू सगळ्यांच्याच बाबतीत इम्पेशंट राहतो, विकृत झालायस तू, आणि त्याच्यामुळे तसं करतो. मी 7 वेळा तुला माफ केलेले, 7 वेळा मी आहे ना तुझी तडजोड करून आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला विचारलं होतं ना मी की आपल्याला तडजोड करायची आहे का म्हणून? त्यांना विचारा. मी स्वतः सांगितलं होतं की तुम्ही तडजोड करा आणि त्याला काही सुटका देता येत असेल तर सुटका द्या, तोही सुटेल, तुम्ही सुटाल, सगळे जागा व्यवस्थित, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण ती जी चर्चा करून आणायची आहे, त्याला जी मी काही माफक वेळ मागितली होती, त्याच्या आतच तुझं बॉम्बाबॉम्ब करायला सुरुवात, सगळं लगेच सोशल मीडियावर लिहायला सुरुवात. मग तुझ्यासारख्या विकृत माणसाला कसं काय आम्ही शरण येणार? आणि काय शरण यायचं? मी फक्त तूही जगला पाहिजे, तीही जगली पाहिजे म्हणून जर माझी मोहीम चालू होती. तर म्हणून मी तुला सांगितलं होतं की खरंच तू एवढं तळतळ करून सांगतोय
तर मग तुझी पण बाजू मांडू आपण, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तू ऐकायलाच तयार नाही. तू लगेच माझ्या आजूबाजूच्यांना लगेच फोन करून प्रेशराईज करायला पाहिलं आणि मी प्रेशराईज होत. तुम्ही आता बंदूक लावून मला 2-3 महिन्यापासून आहे ना बोलायला भाग पाडताय. रोज बंदूक लावताय, शेवळे बंदूक लावतोय, तूही बंदूक लावतोय, पण मी ऐकतोय का? तुम्ही ठॉय करा, ठॉय. मी ऐकणार नाही. मी तसा माणूस आहे आणि त्याच्यामुळे तू गोत्यात येत गेला. हा. आणि सर वरून समजा मला शेवाळ्यांसोबत थोडंसं काहीतरी बोलायचं होतं. हा. समजा जर तुमचे बंधू वगैरे कोणी असतील किंवा तुमची बहीण वगैरे कोणी असेल, समजा त्यांना जर गजानन भोसले सारखा जर नवरा भेटला असता तर त्यांना कसं हे झालं असतं सर? ह्याचा अर्थ असा आहे की हे पैसे घेऊन कामं करतात सर. शेवाळेसारखे माणसं पैसे घेऊन कामं करतात. शेवाळे, मला तुला हेच म्हणायचंय की तू किती पैसे खाल्ले असतील हा लाईफ करायला. मला एवढा प्रश्न तुला विचारायचा आहे. आणि समजा जर माझ्या बहिणीच्या जागेवरती तुझी बहीण असती तर तू गजानन भोसलेला तुझी बहीण दिली असती का? किंवा तुझी पोरगी दिली असती का तू? थोडक्यात तिला काय सांगायचं? तुला एवढीच काळजी वाटत असेल ना शेवाळे गजाननची, तर तुझी बहीण किंवा कुणी असेल ना तर तिच्या सोबत लग्न लावून दे. लोकांच्या बदनाम्या नको करू अशा, आणि आयुष्याचे वाटोळ नको करू. तुला लय त्याचं काळजी वाटत असेल तर. हा. एकंदरीत मला यांच्या विरोधात लाईव्ह घ्यायचं नव्हतं. यांनी षडयंत्र केलं माझ्या विरोधात सुपारी घेऊन आणि मला बोलायला भाग पाडलं. नाही तर मी अशा नादाला लागणारा नाही. माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना माझी विनंती आहे की हा माणूस म्हणत होता दोन्ही बाजू तपासायला पाहिजे. तर गजाननच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला त्यांनी लाईव्ह करायला सुरुवात केली तर त्यावेळेला त्यांनी या मुलीला का बोलवलं नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी तडजोडीचा हात माझ्याकडे दिला होता. त्यावेळेला मी तडजोड करायला यांच्याशी चर्चा करत होतो. तू इम्पेशंट का झाला? आणि काल ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या अंगावर आले ना 3 जण, तर त्याला गुंडागर्दीच म्हणतात. ती तुम्ही गुंडागर्दी केली तर तो गजानन इतका विकृत माणूस आहे जो माझे इथं येऊन पाय धरतो. नाशिकमध्ये माझी काय इज्जत आहे किंवा महाराष्ट्रात माझी काय इज्जत आहे, त्या माणसाशी तू एवढं लगड करतो. हा, एवढी आगळीक करतो तू माझ्याशी आणि वाटेल ते बोलतो. किती शिव्या दिल्या गजा तुम्हाला सांगतो बरं? मी एक तरी शिवी दिली का? नाही शिवी दिली मी तुम्हाला. तर तू माझ्यावर एवढा चालून येऊ शकतो तर या पोरीची तर वाटच लावून टाकली असती ना तू. तर तू ऍसिडची कॅनच ओतली असती तिच्यावर. म्हणून तिला मी वाचवलं. पुन्हा एकदा सांगतो, जर अशा लेकी बाळींचा जीव घेणारा कोणी जर राक्षस विकृत माणूस जर या समाजात असेल, त्याची तक्रार त्या मुलीने आमच्याकडे केली तर आम्ही तिच्या बाजूनी उभे राहणार. आम्ही तिच्या बाजूनी उभे राहणार. आम्ही तिच्या बाजूनी उभे राहणार. आणि नवरा बायकोचं भांडण असलं तर उभे राहणार. कारण आम्हाला ती मुलगी वाचवायची. मुलगी जर मुलाचा जीव घेत असेल तर आम्ही त्या मुलाला सुद्धा त्यामुळे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकू नका. मला 40 वर्ष झाली मी रस्त्यावर काम करतोय. थोडे तिडके नाही झाले. मला प्रचंड मोठी पार्श्वभूमी आहे समाजसेवेची आणि ती ग्रांटेड समाजसेवा आहे. मी कुणा जातीसाठी काम करणारा माणूस नाही. मी कुणा धर्मासाठी काम करणारा माणूस नाही. मी मानवतेसाठी काम करणारा माणूस आहे. माणसासाठी काम करणारा माणूस आहे. देशासाठी काम करणारा माणूस आहे. म्हणून मला काहीच चिटकलं नाही रे. त्यामुळे मी प्रचंड वायुवेगाने माझं काम, माझा विचार, माझा पक्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिकली वाढतोय. आणि तू काय करतोय? ट्रोलरची गँग तयार कर, फेसबुकचे व्ह्यूज वाढव, मला डॉलर मिळू दे. मला डॉलर नाही मिळत. ते मिळून देण्यासाठी तू खटाटोप केला होता. पण अजूनही बघ तिथं चेक कर, मी त्या डॉलरसाठी धडपडाट करतो का? आता तुम्ही मला सांगा, कालचं हिच्या बाबतीतलं लाईव्ह केलं, भरपूर व्ह्यूज मिळाले. अरे पण ते मी चेक करायला पाहिजे ना की किती डॉलर मिळतील मला ना. त्याच्यासाठी आम्ही काही धडपडाट करत ना काही. आणि तुम्हाला फक्त तेच पाहिजे, पैसे कसे मिळतील. पैसे मिळवण्यासाठी तुम्ही धडपडाट करताय, प्लस तोड्या पण करताय, आणि प्लस चिंदी चोरी पण चालू आहे तुमची. सेटिंग बेटिंग रेटिंग चालू आहे. आणि ते व्यवहार जे आहेत ना ते फार काळजीपूर्वक करावे लागतात. सुपारी घेतली ना तर सुपारी वाजवली गेली पाहिजे. आता तुम्ही सुपारीच्या क्षेत्रातही बदनाम झाले की हे सुपाऱ्या घेतात पण यांना सुपाऱ्या पण वाजवता येत नाही.
आता काय करायचं तुमच्या गुडविलचं? 2 नंबरचा धंदा जरी असला ना, तो सुद्धा विश्वासाने करावा लागतो. ती सुद्धा अक्कल नाही तुम्हाला. 1 नंबरच्या धंद्यात तरी एक शब्द इकडे तिकडे झाला तर चालतो. 2 नंबरच्या धंद्यात, सुपारीच्या धंद्यात अजिबात शब्द पडलेला चालत नाही. इथून पुढे सुपाऱ्या मिळणार नाही तुम्हाला. आता तुम्ही माझा खून करा, माझा आवाज बंद करा, तरच तुम्हाला ते पुढचं दुकान चालवता येईल. माझं जर दुकान चालूच राहिलं तर तुम्हाला सुपाऱ्या देणार नाही, कोणीच सुपारी देणार नाही तुम्हाला. धंद्याची सुद्धा अक्कल नाही मूर्खांनो तुम्हाला. सुपारीचे धंदे कसे करायचे हे तुम्ही जरा तुमच्या अप्पर बॉसेसना विचारा, कसं करायचं असतं ते. वेड्यासारखं सत्यवादी माणसाच्या नादी नका लागू. आता ते धंदा करताना आहे ना, ठरवायचं असतं कोण गिराईक करायचं. आलतू फालतू कोणाला गिराईक करता. तुम्हाला काय वाटलं आम्ही विकले जाणारे माणसं होतो का? बरं तुम्ही टेस्ट केली होती, नाही विकले जाणार. तुम्हाला माहिती होतं आम्ही पैसे नाही खात. सुपारीच घ्यायची नव्हती. बरं सुपारी घेतली तर घेतली, सुपारीची रक्कम पण खूप मोठी घेतली. थोडीशी जुजबी असती तर गोष्ट निराळी होती. ठीक आहे, आता इथून पुढे धंदा व्यवस्थित करा, व्यवस्थित सुपाऱ्या घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण कोणाच्या? जे चोर भामटे आहेत ना त्यांच्या सुपाऱ्या घेत चला. सत्यवादी माणसाच्या सुपाऱ्या घेऊ नये. आज हा तुम्हाला संदेश मिळाला. कारण ही माणसं मरून जातात पण सुपारी वाजूच देत नाहीत तुमची. हे लक्षात घ्या. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.